इंधन दरवाढीचा भडका, काटकसरीच्या दिखाव्यात होरपळणारी जनता. नमस्कार. अखेर सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावर इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळलीच. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत होत्या. त्यातच अमेरिका इराण संघर्षामुळे पश्चिम आशिया किंवा मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाचा थेट फटका भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांना बसला आहे. भारताची तब्बल 85% अधिक तेलाची गरज ही आयातीवर अवलंबून असल्याने जागतिक बाजारपेठेतील किंचित हालचालही भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचे काम करते. आता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केल्यामुळे देशात महागाईचे नवे चक्र सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. सीएनजीच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे अधिकच असह्य होणार आहे. इंधन दरवाढ म्हणजे केवळ वाहन धारकांना बसणारा फटका नसतो, तर त्याचा थेट संबंध रोजच्या जगण्याशी असतो. पेट्रोल डिझेल महागले की वाहतूक खर्च वाढतो. परिणामी अन्नधान्य, भाजीपाला, दूध, बांधकाम साहित्य आणि औद्योगिक उत्पादने अशा सर्व गरजेच्या वस्तूंच्या किमती त्यामुळे गगनाला भिडतात आणि एकदा का या किमती वर गेल्या की त्या कधीच खाली येत नाहीत. आधीच बेरोजगारी, कमी उत्पन्न आणि वाढत्या खर्चामुळे मध्यमवर्गीय भूगरीब कुटुंबे आर्थिक ताणाखाली आहेत. त्यातच ही दरवाढ म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखीच परिस्थिती निर्माण करणारी आहे. सरकारचे स्पष्टीकरण असे आहे की कच्चे तेल $69 प्रति बॅरलवरून थेट $114 वर पोहोचल्यामुळे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना दररोज हजारो कोटींचे नुकसान होत होते. त्यामुळे ही दरवाढ अपरिहार्य अशीच होती. मात्र हा युक्तिवाद जनतेला पटणारा नाही. कारण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी होते तेव्हा त्याचा थेट लाभ ग्राहकांना दिला गेला नव्हता अशी त्यांची तक्रार. याच काळात सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी विक्रमी नफा कमावल्याची आकडेवारी समोर येत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपनीने आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत तब्बल 78% नफावाढ नोंदवली असून कंपनीचा निव्वळ नफा हा 6,000 कोटी रुपयांवर गेला आहे, तर वार्षिक नफा 18,000 कोटी रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. कंपन्यांचे रिफायनिंग मार्जिन आणि वाढीव किरकोळ दर या तांत्रिक बाबींशी सामान्य नागरिकाला काहीही देणे घेणे नसते. त्याला एवढेच दिसते की त्याच्या खिशावरचा भार वाढत चालला आहे आणि सरकार मात्र कंपन्यांच्या नफ्याचे समर्थन करत आहे. दरवाढीनंतर सरकारने जनतेला ईंधन बस्तीचे आवाहन केले आहे. साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे.